पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायबर गुन्हेगारी वाढली। पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून पोलिसांची सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी 800 सायबर योद्धांची नियुक्ती केली जाणार। जळगावच्या हतनूर धरणावर 27,000 पक्ष्यांची नोंद, आशियाई पाणपक्षी गणना, वन विभाग चातक संस्थेकडून नोंद। अमरावतीच्या मोर्शीतील हिवरखेडमध्ये अवैध सेंद्रिय खतांच्या 600 बॅग सील, याचं सांगली कनेक्शन असल्याची चर्चा। शाळमधल्या नवरंग सोसायटीत महिला चोरट्यांची दहशत, 5 महिलांच्या टोळीनं बंद घराचं कुलूप तोडून तांब्याच्या भांड्यांसह रोकड लंपास केली। त्यापूर्वी भंगार गोळा करण्याच्या बहाण्यानं परिसराची रेखी। पुण्याच्या जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिकपणाचं दर्शन, 10 लाखांच्या दागिन्यांची पर्स महिला भाविकाला परत दिली। साताऱ्याच्या वाईमधील मांढरदेवी गडावर 8 लाख भाविकांनी मागील आठवड्यात घेतलं दर्शन। यात्रेदरम्यान 8 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। मुंबई विमानतळावरून 1596 ग्रॅम वजनाचं सोनं जप्त, कस्टम अधिकाऱ्यांनी दोघांना घेतलं ताब्यात। मालेगाव महापालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर, आयुक्तांच्या आदेशानंतर मालेगावात विशेष पथकाकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात, मालेगावकरांकडून या निर्णयाचं स्वागत। नाशकात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण, सध्या टोमॅटोला प्रति किलो 5 ते 7 रुपये इतकाच भाव, टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल। धाराशिवमधील उमरग्यात शेतकऱ्यांचं आंदोलन, सततच्या अपघातांना कंटाळून शेतकऱ्यांचा रास्ता रोको, मुंबई हैदराबाद महामार्गाचं काम जलद गतीनं करण्याची शेतकऱ्यांची मागणी।